त्र्यंबककडून विकत आणलं. तर म्हणजे तिथे रस्त्यावर ते लोक असतात कर्नाटक केरळचे, गाड्या घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन असं गुळ असतं त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे जिंजरवाला पण गुळ असतं, पण ते थोडं कॉस्टली असतं. आणि हे पाम गुळ आहे ओरिजिनल, असं वापरले मी. तर म्हटलं चला चहा करून बघू त्याचा पाम गुळाचा कसा होतो. तर चहा तर मी पित नाही, पण म्हटलं चला आज करून बघू गुळाचा चहा, तो पण पाम गुळाचा चहा. आणि ना तुम्हाला मी वांगे दाखवते, किती वांगे आलेले मोठे मोठे. तर खूप इतके जड पडते ना, तर सध्या हाच काढते एकच आणि हा आधी व्हायला टाकते. त्यानंतर आम्ही म्हटलं ठरवलं वैभवने की फिश पण घेऊ. तर मला तेच एक कमेंट आलेली की तुम्ही नुसते नदीचे फिश खाता. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे तेच माझ्याकडे आहे पाम गुळ. तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं मी, त्र्यंबककडून विकत आणलं. तर म्हणजे तिथे रस्त्यावर ते लोक असतात कर्नाटक केरळचे, गाड्या घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन असं गुळ असतं त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे जिंजरवाला पण गुळ असतं, पण ते थोडं कॉस्टली असतं. आणि हे पाम गुळ आहे ओरिजिनल, असं वापरले मी. तर म्हटलं चला चहा करून बघू त्याचा पाम गुळाचा कसा होतो. तर चहा तर मी पित नाही, पण म्हटलं चला आज करून बघू गुळाचा चहा, तो पण पाम गुळाचा चहा. तर इथे मी ना गुळ आधी फोडून घेते थोडासा. तर एवढं गुळ मी ना फोडून घेतलेला आहे पाम गुळ. तर चला आता मी ना चहा ठेवते. आधी हात धुवून घेते, खूप चिकट. तर म्हटलं चला करून बघू डिफरंट जरा चहा, तो पण पाम गुळाचा. तर तुम्ही पाम फ्रूट खाल्लेच असतील. केरळकडे ना भरपूर पाम फ्रूट, नंतर ती ताडी वगैरे, तर ते खूप मग त्याचा गुळ पण तयार करतात ते. आणि तो गुळ इतका हेल्दी असतो, इतका चांगला असतो ना, आपल्या साध्या काय म्हणता ऊसाच्या गुळापेक्षा हा गुळ एकदम चांगला असतो आपल्या खाण्यासाठी. सेंद्रिय गुळ आहे हा, म्हणजे त्याच्यात काहीच केमिकल वगैरे काहीच नाही यूज. त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता, एकदम ओरिजिनल ब्राऊन कलर आहे. तर एकदम थोडस पाणी बघू आता होतं का नाही, चांगला छान. तुम्हाला पण दाखवते, म्हटलं तर तुम्हाला दाखवू. गुळ टाकते आणि चहा पावडर. मी चहा पिणार गवठी, पण ना विचार केला मी आज काय पोळी भाजी खाणार नाही. मी ना उसळ आणलेली आहे, आपले स्प्राउट्स नुसते आणलेले याचे. आणि मूग आणि मठ, फक्त मूग आणि हिरवे मठ आहे. तर म्हटलं तेच थोड्या वेळ ना जेवणाच्या टाइमला थोडेसे फ्राय नाही म्हणता येणार, थोडेसे असे वाफवून घेईल, मिरची मीठ टाकून तेच खाणार आहे, कारण पोळी भाजीने खाणार. म्हटलं त्याला थोडीशी एनर्जी पाहिजे. तर मग चहा ठेवू, पण चहा कसला मी साखरेचा पित नाही, ग्रीन टीच पिते मी नेहमी. पण म्हटलं आज थोडंसं गोड पण पाहिजे, खूप दिवसापासून थोडंसं गोड सुद्धा नाही खाल्लेलं. तर मग विचार आला की आपल्याकडे पाम गुळ आहे, तर पाम गुळचा चहा करू आणि तुम्हाला पण दाखवू कसा होतो काय होतो. तर आता मस्त उकळतो इथे, त्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकून देते. आणि दूध टाकल्यानंतर फुटतो की नाही फुटतो ते पण कळेल आपल्याला.
जर एकदम छान लागला तर मी 2 दिवस 3 दिवस हाच चहा पी. काय ठेवली ती वरती. तो कियाला वेकेंड मी स्कूल मधून घेऊन आली आणि तेच आता तुम्हाला जवळून तो चहा दाखवते. कसा चहा तर चांगला मस्त उकळतोय बघू शकता. लाईट लावली तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला मस्त दिसेल. छान उकळतोय आणि गुळ पण मेल्ट होतोय ते. तर आपल्या पाम गुळाचा चहा होतोय रेडी बघू शकता. मला असं वाटतं की दूध पण टाकून द्यावं. बघू थोडंसं उकळू देऊ आणि दूध टाकते. तर इथे दूध टाकलेलं आहे. बघू आता. दिसतो तर छान आहे. थोडं एक गुळाचा खडा मेल्ट व्हायचा बाकी आहे. मस्त इलायची. आपला पाम गुळाचा चहा रेडी होईलच आता 2 मिनिटात. जाऊन दाखवलं पाम गुळाचा चहा. दूध टाकलं आणि फुटलं नाही. बघू आता ते अजून. खूप दिवसापासून मग नाही वापरला चहाचा तर आज वापरणार. मस्त. तर इथे चहा झालेला आहे पाम गुळाचा आणि फुटला सुद्धा नाहीये. एकदम मस्त आहे. इथे आपला पाम गुळाचा चहा एकदम रेडी आहे आणि फुटला पण नाही. एकदम छान झाला. पिऊन बघते कसं लागतो. एकदम भारी. असं वाटत पण नाही पाम गुळ आहे. एकदम असं ते पण गुळ लागत नाही. कसं आपण उसाच्या गुळाचा पितो ना तसं गुळाचा असा फ्लेवर येतो. तर तो तसा सुद्धा लागत नाही. एकदम डिफरंट लागतोय. असं वाटतं ती साखरच खा. आपल्या साखरेचा चहा आहे ना तसाच लागतो सेम. भारी एकदम. तर मस्त मी एन्जॉय करते आणि त्याच्यानंतर मग स्प्राउट्स वगैरे खाणार. आणि आज ना मला समोरचे पडदे धुवायचे. एक पडदे टाकायचे वॉशिंग मशीनला कारण खूप खराब झाले. तुम्हाला दाखवेलच नंतर. चला पुढे बस. बघू शकता असा चहा आपला पाम गुळाचा. बाहेरचं वातावरण असं. तर इथे मस्त चहा मी पिते आणि खूप मस्त लागतोय. एकदम मस्त. आणि हे पडदे धुवायची मला. एक सिंगल पडदा आहे ना तो काढून आणि वॉशिंग मशीन लावायचे आज. तर म्हटलं चला लावून देऊन ऊन आहे तोपर्यंत. नंतर पावसाळा सुरू झाला की परत धुता येणार नाही वाळणार नाही कारण खूप जाड पडदे आहे. हे मागचे पण बघू शकता इतके जाड आहे. हे मागचे एवढे काही खराब नाहीये पण ते थोडेसे खराब वाटतंय मला. त्याच्यामुळे मग म्हटलं एक काढून धुवून टाकू आज. चला बोलते नंतर तुमच्याशी. तर तुम्हाला मी काल तो पक्षी दाखवला होता सारखा येत होता तिथे त्या याच्यात. तर बघू बरं वरतून त्याच्यात पिल्लं आहे की अंडे वरतून. तो पक्षी नाही आता सध्या. तर बघू बरं हळूच एकदम बघते आणि तुम्हाला पण दाखवते.
आधी बघून घेते कुठे आहे तो वगैरे. इथे दिसत नाहीये, बघू काय करतोय. कारण तो सारखा त्या घरामध्ये ह्या घरामध्ये सारखा जातोय. तुम्हाला पण दाखवते. इकडे तो पक्षी कुठे दिसत नाहीये, तर बघू आता. तर त्याच्यामध्ये असं गवत टाकलेलं आहे त्याने, बघू शकता. इथे असं गवत टाकलेलं आहे. त्याच्यात फक्त गवत टाकतोय वाटतं तो पक्षी. चला, मला दाखवलं त्याच्यामध्ये ना फक्त तो पक्षी हे टाकतोय गवत, असं काहीतरी वाळलेलं नारळाचं वगैरे ते आणून टाकतोय. बहुतेक पावसाळ्यासाठी आधी घर तयार करतात ना पक्षी, तेच तयार करतोय. तर झाडांना पण पाणी टाकायचं थोड्या वेळाने, कारण इतकं सुकून गेले ना. गच्चीवर पण जाऊन बघावं लागतील झाडं. आणि ती व्हाईट फुलं इतके आले बघू शकता, व्हाईट कलरचे गुलाब. छान फुलं आलेले आहे गार्डनमध्ये. आता थोड्या वेळाने पाणी टाकून देते झाडांना आणि वरती आता जाते गच्चीवर आणि तिथले झाडांना पाणी टाकून देते. चला, तर आता टेरेसवर जाऊन पाणी टाकून देते, कारण इतकं ऊन आहे ना. तर ही नवीन चप्पल आहे, झुडिओमधून घेतली ती. बिचारे झाडं. संत्री बघू शकता केवढी मोठी झाली संत्री. 1 2 3 आणि इथे 4 संत्री आलेली आहे. झाडांना पण टाकलेलं आहे आणि याच्यात दुसरे टोमॅटो तोडून टाकलेली. तर कारण खूप त्याच्यात झाले ते. आणि ना तुम्हाला मी वांगे दाखवते, किती वांगे आलेले मोठे मोठे. आणि एक तर वांग एकदम सुकून गेलं, पाणी नव्हतं तर बघू शकता किती छान वांग आहे. तोडून घेते मी आता. एवढं मोठं वांग आहे आणि अजून आलेली आहे इथे. तर बघू शकता इथे एकदम सुकून गेलं आहे, पाणी नाही तर. बघू शकता सुकून गेलं आहे ते. एकच तोडते बस झालं आणि ठेवून देते फ्रीजमध्ये चांगलं. त्याला पाणी टाकले, बरं बघू नीट होतं की काय. झाडांना पाणी टाकून दिलं, तर आपल्या खालच्या पोर्चमधल्या झाडांना टाकून देऊ. चला, एवढं मोठं वांग, ते पण ऑर्गॅनिक, ताजं. ते बाकीचे पण काल परवा तोडले असते ना तर चांगले असते. पण बघू आता पाणी टाकले तर नीट झाले तर मग तोडून आले संध्याकाळी. पण जाऊन बघेल, इतके तापून जातात ना. आणि गावठी वांगे हे काटायचे. भूक लागली तर मी ना स्प्राउट्स बिना तेलाची कशी बनवते, असे टाकते याच्यामध्ये आणि डायरेक्ट ना अशी फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मऊ होतं लवकर. म्हणजे जास्त कच्चे पण नाही, जास्त शिजलेले पण नाही. तर आता मीठ टाकते. मीठ टाकलं की लगेच त्यात पाणी सुटतं त्याला.
शकता. याच्यात मी हळद टाकली, चिली फ्लेक्स टाकलं, ऑर्गॅनो टाकलं आणि मस्त असे होतात, मस्त मऊ होऊन जातात नंतर. तर हे आहे आजचं माझं डिनर, हेल्दी आणि डाएटसाठी एकदम मस्त, बिना तेलाचं. तर आता इथे मी ना पडदा काढून घेते, एक एक पडदा धुणार, हा काढून घेते आधी. तर खूप इतके जड पडते ना, आता सध्या हाच काढते एकच, आणि हा धुवायला टाकते. एकच जड आहे, तर आता याची हुक आहे ना ती काढून घेते. की आता वाटी आण बरं. तर त्याचे अशी हुक असतात, तर त्याची अशी हुक काढून घेते. नंतर मग संध्याकाळी परत लावून द्यावं लागेल पडदा. आता वाळत करून घेईल इथेच, आणि एक एकच धुवा लागतो वॉशिंग मशीन मध्ये, कारण इतकी जड पडते ना. तर त्याच्यात अशी हुक आहे, बघू शकता, अशी तुम्हाला दाखवते. अशी हुक असतात, नको हात देशी. तर आता हा पडदा आपण वॉशिंग मशीन मध्ये टाकू. चल, तर एकच पूर्ण पडदा मावून जातो त्याच्यामध्ये. 5-6 किलोचा तर पडदाच असेल. तर हे नवीन लिक्विड आणलं होतं आपण डीमार्ट मधून, तर खूप छान आहे, इतके छान कपडे निघतात. 5 लिटरचं. तर ह्याला पडदा लावलेला आहे, झाला की वाळत करू नंतर. चला बोलते नंतर. तर इथे पडदा झालेला आहे धुवून. आणि कपडे पण टाकायचे, पण नंतर टाकलं का. तर एक पडदा झालेला आहे, आणि दुसरा पडदा ना मी उद्या लावेल, कारण वाळणार नाही. हा बाहेर टाकून देते मी. टाकाव. तर असा पडदा टाकून दिलेला आहे, खूपच मोठा आहे, बघू शकता. तर मी आता ना एक आहे ना तो दुसरा, तर तो असं वाटतं की तो उद्या टाकावं, कारण परत वाळणार नाही आणि जागा पण नाही टाकायला कुठे टाकावं. गच्चीवर टाकायला तर मग आता खूप धूळ असेल गच्चीवर, त्याच्यामुळे तो उद्या धुवेल. आणि आज तो सुकलेला आहे. आता आम्ही काय घेतलंय, पुलाव, व्हेज पुलाव.
तर आता आम्ही मस्त पुलाव घेतलेला आहे आणि विहारला आता मोमोज आवडतात, मोमोज घ्यायचे पार्सल. तर आज खूप कंटाळा आला, त्याच्यामुळे ना पार्सलच घेण्यासाठी आलेलो आहे आम्ही. तर आता विहानचे फेवरेट चिकन मोमोज आणि आम्हाला 2 पुलाव घेतलेले आहे. आमचा विहान पण एक यूट्यूबर आहे. तर तुम्हाला मी आवडत असेल. आणि आम्ही ना येताना मस्त पुलाव घेऊन आलो, व्हेज पुलाव 2 आणले मस्त फुल, खूप छान लागतं मस्त. तर त्याच्यानंतर आम्ही म्हटलं ठरवलं वैभवने की फिश पण घेऊ. तर मला तेच एक कमेंट आलेली की तुम्ही नुसते नदीचे फिश खाता, पण जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असतील त्यांना माहिती आहे की आम्ही सी फूड सुद्धा खातो, प्रॉन्स नंतर पापलेट नंतर स्क्विड सुद्धा खातो. तर आज आणलेले आहे सी फूडमध्ये आम्ही बांगडा, बघू शकता. आणि इथे बांगडा मस्त फ्राय पण होतो छानपैकी. तर 4 फिश आणले आणि मी तर नाही खात जास्त, वैभव खाता, त्यांना आवडता फिश. तर ते वेगवेगळे ट्राय करतात. मड क्रॅब सुद्धा आम्ही खातो, मड क्रॅब वगैरे, समुद्री क्रॅब असं ना, रंगीत क्रॅब, ते स्क्विड, म्हणजे अशी वेगवेगळे. फक्त मी रेसिपी दाखवत नाही किंवा कधी दाखवत नाही, पण म्हटलं तुला आज दाखवू, कारण मला एक कमेंट आलेली की तुम्ही नदीचेच मासे खाता नेहमी. तर म्हणून मला आज मी तुम्हाला दाखवते, नाही तर ते काही दाखवणार नव्हती मी आज, पण दाखवलं की मस्त बांगडा आणलेला आहे आणि मस्त बांगडा फ्राय करताय बघतो. तर त्यांनी मस्त मॅरिनेट केले, 15-20 मिनिट झाले मॅरिनेट करून मस्त फ्राय केलेले आहे. आणि पुलाव आहे आजचा मेनू. तर आता झालंच ऑलमोस्ट. तर मुलांसाठी मोमोज आणले होते, तर ते खाल्ले पण त्यांनी लगेच, त्यांना खूप मोमोज आवडतात, चिकन मोमोज. तर तेच सांगायचं होतं. तर चला आता मी पटकन आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. आणि इथे मस्त माझ्यासाठी बेबी कॉर्न पण फ्राय करणार आहे छानपैकी. कियारा खाणार तू बेबी कॉर्न? तर इथे बघू शकता मस्त फिश, बांगडा फिश आहे. आणि इथे माझ्यासाठी ना बेबी कॉर्न फ्राय केले मस्त छानपैकी, त्याच मसाल्यामध्ये मॅरिनेटमध्ये. बघू शकता. तर अशी मस्त फिश. तर इथे मस्त व्हेज पुलाव. दे सॅलेड दे, याला सॅलेड वाटते ना. बस अब प्रिंस की पीठ पे